हाय हॅलो नमस्कार, कशा आहात? सर्व मस्त आहात ना? तर मी प्रियंका तुमचं स्वागत करते आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये. तर सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि 8 वाजताच माझी आमटी बनवून रेडी झालेली आहे. बघताय तुम्ही मी आमटी बनवते आहे. तर आज आहे अधिक महिन्याचा धोंड्याचा सण आम्ही सेलिब्रेट करणार आहोत आणि नुकतीच मी आमच्या रेणुका मातेला म्हणजे कुलदेवीला गेले होतो, त्याच्या निमित्ताने सवासणीसुद्धा जेवू घालणार आहोत. तर हे बघा मम्मी इथे धोंडे बनवत आहे. तर धोंडे तुमच्याकडे सुद्धा बनवतात का? कमेंट करून मला नक्की सांगा. तर धोंडे म्हणजे हा काय प्रकार असतो तुम्हाला मी थोडक्यात सांगते की हे पिठाचे गोळे असतात. त्याच्यामध्ये काही याच्यामध्ये पुरण भरलं जातं, काही याच्यामध्ये दगड भरला जातो, काही याच्यामध्ये पैशाचा कॉईन भरला जातो. तर हा एक छोटासा गेम आहे. जावायला लेकीला वाढला जातो आणि ज्यांना दगड लागेल तर त्यांना धोंडा मिळाला, ज्यांना पैसे मिळाले त्यांना लक्ष्मी मिळाली, अशा पद्धतीने तो थोडासा एक खेळला जातो. त्यानंतर इथे पोळ्यासुद्धा बनवायला घेतलेल्या आहेत. तर संपूर्ण स्वयंपाक हा 12 वाजेपर्यंत बनवून झालेला आहे. त्यानंतर सगळ्या सवासणी आला, त्यांना जेवण वगैरे करून झालेलं आहे. त्यांना त्यांचा मान सन्मान दिलेला आहे, म्हणजे ओटी भरलेली आहे त्यांची. नारळ, पीस आणि देवीच्या इकडून आणलेला जो विडा आहे तो विडा आणि काही हिरव्या बांगड्या असतात त्या बांगड्या दिलेल्या आहेत ओटीमध्ये. तर खूप छान वाटलं, बायका आल्या त्यांना मान सन्मान दिला. खूप छान वाटतं, वर्षातून एकदा असं काही कार्यक्रम असलं तर त्यानिमित्ताने भेटणंही होतं. आणि 7 सवासणींसोबत एक कुवारिकासुद्धा मी जेवू घातलेली आहे. तिलासुद्धा तिचा मान सन्मान संपूर्ण दिलेला आहे, तिलाही खुश केलेलं आहे. त्यानंतर हे बघा जावयाला एक ताट तांब्या संपूर्ण सेट दिलेला आहे. जावयाला कपडे, लेकीला साडी, असं अशा पद्धतीने खूप छान आजचा दिवस गेलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय.